हे देखो शर्ट पण पडायले बा. काय झालंय याला पुढे सांगतो. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा लाडका शितू. आज धुलीवंदन. सकाळी उठायच्या आधीच सगळे पोरं आपल्या घरासमोर उभे राहिली बा कलर लावायसाठी. यायला म्हणलं आत्ताच उठलो, जरा तोंड बिन चहा तर पिऊ द्या. तोंड धुतलं आणि चहा पिला गेलो नदीकडे बा. हे तर मी वाटच पाहिलं तिकडे यायची. बापा बापा आली की झोडायला येतं काय करत यायचं. नदीला गेलो आणि पवलो नाही असं झालं कधी. सणांना फिरी उडी मारून टाकली नदीत. आता केली आंघोळ. आता झालो सगळ्याला रंगवायला. त्यांना तिथं कलर घेऊन रेडीच होतो येतो आपल्याला रंगवायला. त्यांनी रंगोल मधून जयच्या गाडीवर बसून गेलो बस स्टँडला. बस स्टँडला पोहोचल्यावर तर बापू इथं गर्दी काय बापू म्हणलं कोणाला भरवायला एवढे. आम्हाला भरवलं म्हणून आम्ही गेलो घराकडे गेल्यावर घराकडे लेकराचा अलगच माहोल चालू होता बा. कोणी कोणाला भरवायली भरवणं कमी भानगडीत जास्त करायला ते. इकडे जास्त ओळखूचीन झाला बा. एवढं भरून असते त्याला कलर कमी लावायला आणि पाणीच मरणाच टाकायला अंगावर लई थंडी वाजते. द्रवण मागित लागलं शिदू मामा कलर लावू द्या. अरे लोक लावू म्हणलं. इकडे त्याने शर्ट फाटलं तरी त्याने नाचायला तर मग भेटले आपली सोबत गेलो पाहिजे रंग लावायला. बदला म्हणून उद्या पेपर आज रंग खेळायला. अरे काही नसते रंग खेळायला लागते म्हणे. सगळ्यात पहिले सगळे सोबती आले तहसील मध्ये बा. सगळे प्लॅन करायला कुठं जायचं. मग निघला सगळा प्लॅन रेस्ट हाऊस कडे. सगळे लवकर चालले होते म्हणून अमरदीप राहिलं तर मागे. अमरदीपला कोणीच गाडीवर बसलो मग गाडीवर अमरदीपला. रेस्ट हाऊस चाललो होतो तेवढाच रुपेश पत्तू भेटला. पत्तून रुपेशला भरवलं. गौरवचा प्लॅन होता रुपेशचं शर्ट फाडायचं. गौरव रुपेशचं शर्ट फाडायला तर पण रुपेशनं गौरवचं शर्ट फाडून टाकलं. मग निघालो आम्ही रेस्ट हाऊस कडे. रेस्ट हाऊसला पोहोचलो आणि सगळे फोटो काढायला ते. चला मग मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.